शिक्षकासोबत अश्लील व्हिडिओ बनवून खंडणीची मागणी करणाऱ्या 5 जणांना स्थानिक गुन्हे शाखेने घेतले ताब्यात। नंदुरबार येथील एका शिक्षकास 12 लाख रुपयांची खंडणी घेण्याच्या प्रकरणात धुळे स्थानिक गुन्हे शाखेने 5 जणांना अटक केली आहे। अप्पर पोलीस अधीक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी शिक्षक यांची एका महिन्यापूर्वी फेसबुकवर धुळे येथील एका मुलीशी ओळख झाली। त्यानंतर दोघे एकमेकांना मेसेजद्वारे संपर्कात होते। मुलीच्या सांगण्यावर शिक्षक धुळ्याला आला असता मुलीने त्यांना आपल्या घरी बोलावले। तिथे आधीच तिचे काही साथीदार उपस्थित होते। त्यांनी शिक्षकाचे कपडे काढून मुलीसोबत जबरदस्तीने व्हिडिओ बनवला। त्यानंतर त्यांनी शिक्षकास शिवीगाळ करत 12 लाख रुपये खंडणीची मागणी केली। खंडणी न दिल्यास व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत त्यांनी शिक्षकाचा मोबाईलही हिसकावून घेतला। या प्रकरणी शिक्षकाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षकांना संपर्क करून तक्रार केली। पोलिसांनी तात्काळ पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे आणि अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करत 5 जणांना अटक केली। यात आरोपी मुलगीसह तिचे 4 साथीदार आहेत। पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे। पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे आणि अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली। पोलीस निरीक्षक श्रीराम पवार, पोलीस उपनिरीक्षक प्रकाश पाटील आणि त्यांच्या टीमने नंदुरबार येथे सापळा रचून आरोपींना रंगेहात पकडले। आरोपींवर भारतीय दंड संहिता विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। धुळे क्राईम न्यूजसाठी अब्दुल रहमान मलिक, धुळे। काल परवा दिवशी दिनांक 12 जानेवारी रोजी देवपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये आपल्याकडे एक प्रकार घडला होता आणि त्याच्यावर एक गुन्हा दाखल होता, ज्याच्यामध्ये ज्याला आपण सेक्स्टॉर्शन म्हणतो, म्हणजे वेगळ्या पद्धतीनं फिर्यादीला ब्लॅकमेल करून त्या ठिकाणी खंडणीची मागणी करण्यात आली होती। तर त्या फिर्यादीकडून आपल्याला तक्रार प्राप्त झाल्यानंतर आमचे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे PI श्रीराम पवार, PS अमित माळे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली सर्व टीमने यातील जी पीडित फिर्यादी आहे त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एकूण 4 आरोपितांना त्या ठिकाणी नंदुरबारवरून ताब्यात घेतलेला आहे। यांनी जवळपास 12 लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली होती आणि त्यावरून निगोशिएशन करत असताना त्यांना लाईव्ह आपण पकडलेलं आहे। त्यांच्या विरुद्ध यापूर्वी देखील त्यांनी असे काही प्रकार केलेले आहेत काय याबाबतीत आम्ही फर्दर आणखी माहिती घेत आहोत। सदर आरोपितांची नावे हितेश बिराडे, हर्षल वाघ, विनायक नेरकर आणि देवेश कपूर अशा पद्धतीचे आहेत। हे राहणारे हे पण देवपूरचेच आहेत, सगळे धुळ्यातलेच आहेत। आमचं या माध्यमातून सर्व नागरिकांना देखील आव्हान आहे की आपल्या बाबतीत जर असे काही प्रकार कुठले घडले असतील तर त्या बाबतीत आपण निसंकोचपणे पोलिसांकडे संपर्क साधावा। आपलं नाव गुप्त ठेवलं जाईल, कुठल्याही प्रकारे आपल्या नावाची वाच्यता केली जाणार नाही। मात्र जर अशा टोळीनं जर यापूर्वी देखील असे काही प्रकार केलेले असतील तर त्याबाबत सर्व संबंधित पीडितांनी पुढे येऊन त्या ठिकाणी पोलिसांकडे आपली तक्रार नोंदवावी। धन्यवाद।